असून शहापूरमध्ये मध्य वैतरणा धरणातील विसर्गामुळे एक जण वाहून गेल्याची घटना घडली आहे। सुदैवाने यामध्ये एक मुलगी वाचली आणि वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सध्या सुरू आहे। सावर्डे येथील रहिवासी घरी परतत असताना शनिवारी ही दुर्घटना घडली आहे। मध्य वैतरणा येथे कायम जीवरक्षक दल तैनात करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे। मात्र हे जीवरक्षक इथे तैनात नव्हते आणि या पुराच्या पाण्यामधून 2 जण वाहून गेले, त्यामधील मुलीचा जीव वाचवण्यात यश आले। तर शहापूरमधली ही दृश्य आपण बघतोय। मध्य वैतरणा धरणातील पाण्यामध्ये हे 2 जण वाहून गेलेले होते आणि यामध्ये एका मुलीला जी आहे तिला वाचवण्यात यश आले। ओव्हरफ्लोचा विसर्ग हा कुठलीही पूर्वसूचना न देता करण्यात येतो, त्यावेळेस अचानक पुलावरून चालणारा माणूस सुद्धा पाण्यामध्ये बुडून मरतो। ही 10वी ते 12वी घटना आहे। याकडे शासनाने BMCला नेहमी आम्ही वारंवार विनंती केलेली, परंतु BMCने कुठलीही उपाययोजना केलेली नाही। याकडे मी शासनाकडे ह्या लोकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मागतोय, ही माझी मागणी आहे।